विधानसभेसाठी आज बुधवारी चुरशीनं 78.64% मतदान झाले, तर जयसिंगपूर विभागीय पोलीस उपअधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंके तसेच माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांच्यातील शाब्दिक वाद तसेच माने पाटील यांना ताब्यात घेऊन सोडून देणे ही किरकोळ घटना वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली। शिरोळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण 10 उमेदवार होते, परंतु प्रामुख्याने महाविकास आघाडीचे गणपतराव पाटील, महायुती पुरस्कृत राजश्री शाहू आघाडीचे डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील यांच्यात लढत पाहायला मिळाली। दरम्यान तालुक्यातील एकूण 3,26,000 मतदारांपैकी आज बुधवारी 2,56,842 इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून शिरोळ तालुक्याच्या मतदानाची टक्केवारी 78.64% झाली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदार मोठ्या उत्साहात मतदान केंद्रावर गेल्याने मतदारांची रांग लागली होती। दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी 50%हून अधिक गेली। वयोवृद्ध मतदारांना व्हीलचेअरवर जाऊन मतदान केले। त्याचबरोबर गणपतराव पाटील, डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, उल्हास पाटील यांनी आपापल्या मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रातच मतदान केलं। मतदान केंद्रात मोबाईल घेण्यास बंदी असल्याने मतदारांचा मात्र गोंधळ उडाला होता। अखेर मोबाईल मतदान केंद्राबाहेर ठेवून मतदान करावं लागलं। तालुक्यात या मतदान प्रक्रियेत कुठेही मशीन बिघाड अथवा दंगाधोपा झाला नाही, परंतु सायंकाळी शिरोळ येथील जनता हायस्कूलच्या मतदान केंद्रावर ओळखपत्र सोबत ठेवून मतदान केंद्रात गेलेल्या माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांच्यासोबत जयसिंगपूरच्या पोलीस उपअधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंके यांच्यात शाब्दिक वादावादी झाली। त्यानंतर उपअधीक्षक डॉक्टर सोळंके यांनी अमरसिंह पाटील यांना ताब्यात घेऊन नांदणी इथं नेऊन सोडून दिलं। सदर घटनेची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी शिरोळ पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली। यावेळी वातावरण तणावाचं बनलं होतं। अखेर त्यांना नांदणी इथं सोडल्याची माहिती अमरसिंह माने पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली। दरम्यान त्यांना सोडल्याची माहिती मिळताच वातावरण निवळले। मतदान केंद्रावरील सोयी सुविधा तसेच योग्य नियोजन, निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नसटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी केल्याने मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण अथवा गैरसोय झाली नाही। उलट तालुक्यातील मतदान शांततेत व कोणतेही अनुचित प्रकार न घडता पार पडलेत। दरम्यान रिंगणात असलेल्या उमेदवारांचं भवितव्य सायंकाळी 6 नंतर मतदान यंत्रणेत बंद झालं असून 23 तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहील।